नमस्कार. लाऊड महाराष्ट्रच्या या लाऊड पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या सिरीजच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींचे अनुभव त्यांच्याशी गप्पा मारतोय, त्यांना उलगडण्याचा प्रयत्न करतोय. अशीच एक अनुभवसक्त व्यक्ती आज आपल्यासोबत आहे, डॉक्टर देवराम भोईर, ज्याला आपली सर्व ठाणेकर जनता नाना या नावाने जाणते. नाना नमस्कार. नमस्कार. तुमचं लाऊड महाराष्ट्राच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये स्वागत. थँक्यू, धन्यवाद. नाना, आज तुम्ही उद्या 75व्या वर्षात पदार्पण करताय. एक ज्येष्ठ नगरसेवक म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. आपलं बालपण अतिशय खडतर, अतिशय हालाकीत गेलं. बरोबर. आणि हा सगळा प्रवास बघताना, आज तुम्ही मागे वळून बघताना या सगळ्या प्रवासाकडे कसं बघताय? तुमचं बालपण कसं गेलं या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. मी पहिल्यांदाच आपल्या चॅनलचं हार्दिक स्वागत करतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची मुलाखत घेण्याकरता आपण आज या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी आपल्याला हार्दिक स्वागत करतो. खरं पाहिलं तर मी माझं लहानपणापासून तुम्हाला बोलण्याकरता गेलं तर आम्ही फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिवस काढले. माझे आई वडील, आम्ही 6 भाऊ, 1 बहीण, अशा प्रकारचा आमचा परिवार. हा परिवार पुढं कसा जाईल, नेता कसा येईल, पुढे नेता कसा येईल, अशा पद्धतीने आमच्या आई, आमचे वडील, आमचे मोठे भाऊ सगळं प्रयत्न करत होते. हे सगळं करत असताना या ठिकाणी त्यावेळची परिस्थिती इतकी खराब होती की माझे आई वडील रोज 28 किलोमीटर चालून या ठिकाणी दूध किंवा मच्छीचा व्यवसाय करायचे. त्या ठिकाणी माझे वडील त्या ठिकाणी दगड फोडून आम्हाला आमच्या पोटासाठी त्या ठिकाणी खळगी भरण्यासाठी प्रयत्न करत होते. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये असलेली ही संपूर्ण आमची भोईर परिवार त्या ठिकाणी कालांतर या ठिकाणी असते आमचं वय होत गेलं. आमचे मोठे बंधू त्या ठिकाणी दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचा व्यवसाय करत राहिले. दुसरे बंधू आमचे कलरकॅम्पमध्ये कामाला लागले. दुसरे बंधू आमचे दुसरे कलरकॅम्पला कामाला लागले. तिसरे बंधू आमचे कबूरमध्ये कामाला लागले. चौथे बंधू कबूरमध्ये लागले. आणि मी न्यूट्रल त्या ठिकाणी शाळेचं शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी शाळेमध्ये देखील फार शिकण्याची आम्हाला त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण चांगली केली होती. परंतु हे सर्व करत असताना शाळाही सांभाळायची, घरचा परिवार पण बघायचं, व्यवसाय बघायचं, हा संपूर्ण पुढे घेत असताना या ठिकाणी काळांतर या ठिकाणी 12-13 वर्षाच्या वयामध्ये आल्यानंतर मी कबड्डी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी. आणि कबड्डी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक साईनाथ क्रीडा मंडळ म्हणून वाळको हा एक प्रसिद्ध कबड्डी संघ होता. त्यावेळेला होतं. त्याच्यानंतर कालांतर कबड्डी झालं. आणि त्या ह्याच्यामध्ये खेळत असताना साधारणतः आम्हाला त्यावेळेला गुरुवारीची भूमिका माऊली मंडळ या संस्थेने आम्हाला केली. आणि आमच्या गावाला पुढं कसं नेता येईल त्या दृष्टिकोनातून त्यांच्या सर्व खेळाडू आम्हाला रोज त्या ठिकाणी प्रॅक्टिस खेळण्याकरता ठाण्यामध्ये यायचं. आणि त्या माध्यमातून मी त्या ठिकाणी कुमार गटामध्ये असेल, 17 वर्षाच्या 19 वर्षाखाली असेल, आणि नंतर या ठिकाणी ओपनमध्ये त्या ठिकाणी मला खेळण्याची संधी प्राप्त झाली. सुदैवाने माझ्या आई वडिलांचं, भावांचं मला फार पाठिंबा होतं की त्यांचा एक हेतू होता या ठिकाणी आमचा देवराम शिकला पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे, चांगला खेळला पाहिजे, त्याने गावाचं नाव रोशन केलं पाहिजे, जिल्ह्याचं नाव रोशन केलं पाहिजे. 68च्या दरम्यानमध्ये मला माझी जिल्ह्यातून निवड झाली, ठाणे जिल्ह्यातून माझी निवड झाली. त्याच्यानंतर ही निवड होत असताना त्याच्यानंतर म्हणजे महाराष्ट्रातून सिलेक्शन झालं. महाराष्ट्रातून सिलेक्शन होत असताना या ठिकाणी बऱ्याचशा प्रकारच्या अडीअडचणी निर्माण झाल्या त्या ठिकाणी. परंतु आमच्या मनामध्ये असली जिद चिकाटी या दृष्टिकोनातून आम्ही कुठं मागे हटलो नाही या ठिकाणी. मी माझ्याशी मनाशी निश्चय केला होता. आमच्या आईवडिलांनी किंवा आमच्या भावाने जे काय स्वप्न सोडलं ते स्वप्न केले त्यांनी की आमचा देवराम त्याला चांगला खेळला पाहिजे, पुढे केला पाहिजे, त्यांच्या स्वप्नाला साथ देण्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. आणि मी नॅशनल कबड्डी खेळलो त्या ठिकाणी. मला त्या ठिकाणी 68-67च्या दरम्यानमध्ये मला लग्न झालं. त्याच्यामध्ये आमच्या सौभाग्यवती आज आमच्या हयातमध्ये नाही त्या ठिकाणी जनाबाई देवराम भोईर. त्यांचे वडील गावचे सरपंच होते त्यावेळेचे. अशा या सर्व दोन्ही परिवारातून आम्ही पुढे येत असताना या ठिकाणी साधारणतः मी 72ला नॅशनल खेळलो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर मग 72ची नॅशनल खेळलो. नंतर मग मी कलेक्टरमध्ये कामाला लागलो त्या ठिकाणी.
एक महिना असं मला असं वाटलं की मी एवढा मोठा चांगला खेळाडू आहे, मला कुठे चांगली नोकरी मिळेल. पण मी माझं एक सौभाग्य समजलं की माझ्या अंगात कला होती म्हणून कला सारख्या कंपनीमध्ये मला नोकरी मिळाली. पण आता चांगलं काम असो की वाईट काम असो, काम करायचं अशी एवढी जिद्द घेतली. मी गेल्यानंतर गेटवरती गेल्यानंतर आमच्या याला ऑपरेटरला विचारलं की बाबा मला काम काय म्हणून. त्या सांगितलं ही झाडू घ्यायचं, झाडू मारायचं. मी लाजलो नाही बिलकुल. 3 महिने कंटिन्यूस झाडू मारल्यानंतर मला तिथून माझी बदली झाली. पण दुसऱ्या एका डिपार्टमेंट टाकलं, तिथं म्हणजे तिथं 2-3 महिने काम केलं. माझं एक सिद्धांत होतं की ज्या ठिकाणी मी काम करतो त्या ठिकाणी नम्रतेने काम करायचं, त्या ठिकाणी लाजायचं नाही बिलकुल. त्या ठिकाणी 8 तासापैकी 7 तास आपण काम करायलाच पाहिजे त्या ठिकाणी, ही माझी जिद्द होती. पण काही लोकांना पटत नव्हतं त्या ठिकाणी. काही लोक तर 4-4 तास काम करायचे आणि आराम बसायचे, परंतु मी 7 तास काम करायचो. त्याच्यामुळे ज्या डिपार्टमेंटमध्ये जायचो त्या डिपार्टमेंटमध्ये त्या लोकांच्या मनामध्ये असायचं की हा जास्त काम करतो. मग ते आमच्या साहेबाला कमेंट करायचे की ह्याला इथून दुसरीकडे पाठवा म्हणून. अशा प्रकारे कलेक्टर कंपनीमध्ये 5-6 डिपार्टमेंटमध्ये फिरल्यानंतर 1 वर्ष मी कलेक्टर नोकरी केली. नंतर मला असं वाटलं की नाही, आपण स्वतःच्या पायावरती कुठे उभं राहायला पाहिजे, आपल्या गाड्यात नाव झालं पाहिजे. मग मी व्यवसायाच्या दृष्टिकोनाने व्यवसायामध्ये आलो आणि व्यवसायामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी माझा व्यवसाय सुरू केलं. त्याच्यानंतर आस्ते आपण साधारणतः 67च्या दरम्यानमध्ये मी त्यावेळेची जनसंघ आमचा BJP त्या ठिकाणी थोडं काम करत राहायचो त्या ठिकाणी. आणि काम करत असताना या ठिकाणी कुठे ना कुठेतरी आपण लोकांच्यामध्ये आपण त्या ठिकाणी प्रकाश झोतामध्ये आलो. त्या ठिकाणी एक देवराम चांगला काम करतो, चांगला खेळाडू आहे, त्या ठिकाणी चांगला अभ्यास होय, अशा प्रकारचे करत असताना 86ची निवडणूक लागली. ठाणे महानगरपालिका 1982ला अस्तित्वात आल्यानंतर 86च्या पहिल्या निवडणुकीमध्ये माझ्या स्वप्नात पण होतं की मी निवडणुकीत सामोरं जाईल म्हणून. परंतु या ठिकाणी जलाबापाची कृपा आहे, साईबाबाची कृपा आहे. त्या ठिकाणी बाबांच्या आशीर्वादाने आमचे त्यावेळेचे सरपंच दत्तात्रयरावजी पाटील हे आज हयात नाही आहेत, परंतु ते काँग्रेसमध्ये असताना त्यांनी प्रयत्न केले की मला तिकीट मिळालं पाहिजे त्या ठिकाणी. आणि त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्याने एक मनामध्ये विचार आणला की आपण आता आपल्या गावातील व्यक्ती आहे, माझी घरची व्यक्ती उभी करेल म्हणून त्याने मला भारतीय जनता पार्टीतून तेवढं उभं केलं. आणि संपूर्ण गावामध्ये तिन्ही गावामध्ये पूर्ण काँग्रेसचा बाल केला असताना भारतीय जनता पार्टीतून मी कशी निवडणूक लढू त्या ठिकाणी, असा मला एक प्रश्न पडला. दादा माझ्याकडे आले सकाळी, दादाने सांगितलं मला की नाही देवराव तुला इलेक्शन लढायचं म्हणून. दादा म्हटलं माझी ऐकत नाही, माझी काय परिस्थिती तशी नाही आहे, तशी कसा इलेक्शन लढता नाही, तू लढ, मी तुला बघतो म्हणून. आणि मग त्या ठिकाणी मी लढलो गेलो आणि काँग्रेस याला 600 मतं पडली आणि मला 1400 मतं पडली. आणि त्यापासून मी एक निश्चय केला या ठिकाणी, ज्या लोकांनी माझ्यावरती आत्मविश्वास टाकून तळागाळातल्या लोकांनी मला मतदान केलेलं आहे, त्या लोकांसाठी आपण काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मी त्या 86 पासून तर आतापर्यंत या ठिकाणी जे विधायक काम आहेत त्या विधायक कामाच्या माध्यमातून मी लोकांना आजपर्यंत मदत करत आलेलो आहे. गावामध्ये गावाची काय कसं होईल, गावासाठी सुधारणा कसं झालं पाहिजे, महानगरपालिकेमध्ये रोजगार कसं मिळाला पाहिजे, या सर्व गोष्टी करत असताना हजारो लोकांना त्या ठिकाणी मी नोकरी द्यायचा प्रयत्न केलं. मग माझी महानगरपालिका असेल, परिवहनमध्ये असेल, शिक्षण मंडळ असेल, त्यावेळेला आमच्याकडे इंडस्ट्रीज कंपन्या चालू होत्या, त्या कंपन्यांच्यामध्ये नोकऱ्या कशा मिळतील. मला आठवतं एक वेळेला की मी कलेके कंपनीमध्ये थोडंसं आंदोलन करायचा प्रयत्न केलं. त्यावेळेला कलेकेमध्ये साधारणतः 250 लोकांची भरती होती. आणि त्या दृष्टिकोनात भरती असं मी त्या मॅनेजरला भेटण्याकरता गेला तर त्याने थोडंसं आढावा केला, तर मी त्यांना जे काही त्यांच्या सामदाम माझं करायचा मी प्रयत्न केलं. आणि वर्ल्ड स्टॉकमध्ये माझे 185 मला कामाला घेतलं 250. आणि आज त्या लोकांना रोजीरोटी दिल्यानंतर आज ते प्रत्येकाच्या घरी ते सुखी आहे त्या ठिकाणी. माझा बालकोम गाव हा माझ्या सर्वांगी दृष्टिकोनातून आजपर्यंत हा एक लाडका देवराम म्हणून त्या ठिकाणी माझ्या परिवाराला मदत करायला आहेत. माझ्या पाठीमागून त्याच्यानंतर कालांतर संजय आमचे नगरसेवक झाले. महानगरपालिकेमधून अनेक प्रकारचे अनेक पदं भोगवण्याकरता मिळाली. स्थायी समिती सभापती मिळालं. विरोधी पक्षनेता 2 ते 3 वेळा झालं मी त्या ठिकाणी. बाकीच्या कमिटीमध्ये काम करताना मला ते करत असताना मला आवड होती त्या ठिकाणी की आपण कुठं ना कुठं काम करत राहिलं पाहिजे. आणि त्या याच्यातून काम करत असताना त्या याच्यामधून संजय आला त्या ठिकाणी निवडून आला. संजय आल्यानंतर आम्ही आस्ते मग त्याच्यानंतर उषा आली, भूषण आला, सपना आली.
माझ्या 2 मुली, त्या 2 मुली नगरसेवक झाल्या. म्हणजे एक मी विचार केले की आम्ही जे तलागाळातल्या लोकांच्या मध्ये या ठिकाणी राहिलो, गरीबातल्या गरीब लोकांच्या पण राहिलो, आम्ही ग्रासरूटला काम करत आलो. आणि ग्रासरूटला काम करत आले असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रासरूटच्या ह्याच्यामध्ये जे काही या ठिकाणी लोक असतील त्यांच्यासाठी काय ते करणं हे कर्तव्य आहे. आणि त्यापासून आतापर्यंत 86ला जेव्हा मी निवडून आल्यानंतर मी माझ्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत झाला होता. तिथल्या मुलांना प्रोत्साहन देत राहिलो, शिक्षकांना प्रोत्साहन देत राहिलो. आणि त्या ह्याच्यामध्ये असे 1995ला ज्यावेळेला मला माध्यमिक शाळेत मान्यता मिळाली, माध्यमिक शाळेतून मला 10वीपर्यंत त्याची शाळा चालवण्याची संधी प्राप्त झाली. आणि साधारणतः 97-98च्या दरम्यानमध्ये मला महानगरपालिकेचा 98% रिजल्ट त्या ठिकाणी आणण्याचं मला पहिलं त्या ठिकाणी प्राधान्य मिळालं. त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्रामधला मर्म मला माहिती पडलं. आणि त्या मर्माच्या माध्यमातून गरीबातल्या गरीब मुलांना त्या ठिकाणी ज्यांना आजची शिकण्याची उमेद आहे परंतु परिस्थितीमुळे त्यांनी शिकू शकत नाही, मी त्याला प्रत्येकाच्या घरी सांगायचं तुमचे मुलं माझे आहेत आणि ती तुमची मुलं माझ्याकडे पाठवून त्या ठिकाणी मी त्यांचं सर्व करतो. आणि त्यापासून हे आतापर्यंत जे काही शैक्षणिक दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रामध्ये जे काय काम करत आलो त्याच्यामुळे आज त्या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून भोईर परिवाराचं नाव पूर्णपणे या पंचक्रोशीमध्ये आलं. याला कारण हे आपण केलेलं योगदान, आपण केलेल्या सर्व गोष्टी केल्या त्यावेळेला आपण कशी लादलो नाही कधी कुठे. पण मी सर्व माझ्या जनतेला मी खरोखर मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी त्याचं अभिनंदन करतो की भोईर परिवाराचा असलेला जो प्रेम, आता तर या ठिकाणी पहिला आमचे गाव होते, आता सोसायटी आल्या, सोसायटीमध्ये असलेल्या लोकांची कामं आहेत. माझ्यापेक्षा माझ्याबरोबर खांद्याला खांद लावून माझा संजय या ठिकाणी काम करतोय, माझा भूषण या ठिकाणी काम करतो, माझे 2 उषा काम करते, सपना काम करते. असा हा माध्यम आम्ही घेऊन आजपर्यंत पुढं आलं असल्यामुळे आज बघता बघता पहिल्या वर्षी निवडून आलो, आज 8व्यांदा निवडून आलो. आणि 8व्यांदा निवडून आल्यानंतर मी कसा निवडून आलो हे मलाही समजत नाही या ठिकाणी. ही मला काय लोकांनी माझ्यावरती जादू केले, काय लोकांनी मला त्याच्यासाठी केलेलं आहे ते सर्व मी पाहिल्यानंतर माझ्या आजही माझ्या डोक्यात आशू येतात. ह्या जनतेचा मी कधी विसरणार नाही. ज्या जनतेने मला मोठं केलं त्या जनतेला आयुष्य कधी विसरणार या ठिकाणी. आणि आपण सांगितल्याप्रमाणे माझा हा उद्याचा जो वाढदिवस हा साजरा करत होते, वास्तवाचा माझ्या सौभाग्य गेल्यानंतर मी ते वाढदिवस करणार नव्हतो. परंतु मी संजयला सांगितलं की नाही, त्या जनतेत आपण या ठिकाणी 40 वर्ष जनतेत आपण या ठिकाणी मोठं आलो. प्रत्येक वर्षी आपला वाढदिवसाची शुभेच्छा देण्याकरता लोक येतात. त्यांचं कुठं हे होता कामी नाही. त्यांचं एक फुलगच्छ माझ्या आयुष्यामध्ये मोठा वटवृक्ष आहे त्या ठिकाणी. महापालिकेचे अनेक पदं भोगले, सगळ्या गोष्टी केल्या. गावामध्ये जेवढ्या सुविधा द्यायच्या त्या सुविधा प्रयत्न केले, जे हवं आहे त्यांना देते त्या ठिकाणी. कुठची गोष्ट कमी पडलेली आहे. आज पुढीचा बालकोम आणि आताचा बालकोम जमीन असला फरक आहे त्या ठिकाणी की त्याच्यामध्ये इतकी सुधारणा झालेली आहे त्या ठिकाणी. त्यामध्ये स्विमिंग पूल आले, शरद पवार स्टेडियम आलं त्या ठिकाणी, नमो गार्डन आलं त्या ठिकाणी, फायर स्टेशन त्या ठिकाणी आलं. विद्युत जी सांगण्याकरता गोष्ट केली तुम्हाला की ज्यावेळेला कलर कॅम्प कंपनीमध्ये 8 एकर जागा ज्यावेळेला म्हणजे विद्युत याच्यासाठी की त्यावेळेचे डिव्हिजनचे लोक माझ्याकडे आले की त्यांना सांगितलं की 100 वर्ष अशा प्रकारचं तुमची लाईट तुमच्या भागात कधी काही पडणार नाही, अशा प्रकारचा उपकेंद्र तुमच्याकडे आम्हाला आणायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे आम्हाला मदत हवी. त्याचप्रमाणे 1999 त्यावेळेला शंकरराव साहेब कमिशनर आले ठाणे महानगर, त्यांच्याकडे फायर स्टेशनची योजना आली होती. त्यांनी मला बोलून सांगितलं की देवराम अशा प्रकारची योजना तुमची करायची आहे. मी त्याच वेळेला मी कलर कंपनीमध्ये गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनी 8 एकर जागा केवळ या 2 प्रोजेक्टसाठी दिली. मी त्या कलर कधी विसरू शकणार नाही त्या ठिकाणी. त्याच्यामुळे माझ्या 100 वर्ष माझा विद्युतचा प्रश्न गावाचा भेटला. आज कायम सर्व माझा फायर स्टेशनचा प्रश्न भेटला या ठिकाणी. अशा सर्व गोष्टी करत असताना या गोष्टीमध्ये बऱ्याचशा लोकांचं योगदान लागलं या ठिकाणी. सर्वापेक्षा म्हणजे ज्या लोकांनी मला या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न केला त्या जनतेला मी कधी विसरू शकणार नाही या ठिकाणी. आज काय झालं तरी मी माझं शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी मी जनतेला मदत करत राहील आणि मी करणार या ठिकाणी, त्याच्यामुळे मागं हटणार या ठिकाणी. बरोबर. सो नाना, तुम्ही जसं सांगितलं की पहिली निवडणूक ते आज एक लाडके नाना, या भागातले लाडके नाना म्हणून लोक तुमच्याकडे बघतात. सो या राजकीय प्रवासात तुमचा अनेक वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींशी संबंध आला, वेगवेगळ्या नेत्यांशी संबंध आला. त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या कार्यालयात पाहतो की धर्मवीर आनंद दिघे हे सुद्धा तुमच्या घरी आले होते. तुमचं एक कौटुंबिक नातं तयार झालं होतं. सो त्या प्रसंगाबद्दल किंवा धर्मवीर आनंद दिघे यांच्याबद्दल तुमचा सहवास काय सांगाल?
आनंद दिघेसारखी व्यक्ती, त्यांचा माझा जेव्हा संवाद निर्माण झालं त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक चांगले विचार निर्माण झाले. तरी त्यावेळेला मी जनसंघाचं काम करत होतो आणि दिघे साहेब जरी शिवसेनेत होते. जनसंघाचा एक मी शिवसेना असं कधी भेदभाव नाही केलं. कधी मला अडचण पडला तर मी त्यांच्याकडे जायचो. क्षणात ते बोलायचे, मला सांगायचे काय झालं असं तसं, की त्यांच्याकडे मला ॲडमिशन पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे. सांगितलं का ते कधी नाही बोलत. ठाणा कॉलेजसारख्या ठिकाणी सांगायचे की किती नावं आहेत तुझी, किती आहेत, आणि सर्व गोष्टी त्यावेळी आम्ही करत आलो. एक मला अभिमान वाटतो अशा व्यक्तीच्याबद्दल की ही व्यक्ती आज हयात इथे पाहिजे होती. तर ती व्यक्ती हयात असती ते आज आम्ही कुठे गेलो असतो या ठिकाणी. काही एवढं आम्ही जीवाभावाचे प्रश्न संबंध जोडले होते आणि त्या जीवाभावाच्या संबंधातून आम्ही हे आजपर्यंत कधी त्यांना विसरले कधीच. म्हणून त्याचं कैलासवासी धर्मवीर आनंद दिघे म्हणून स्विमिंग पूलला नाव दिलं आपण. बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये आता माझं एक पुस्तक प्रकाशित होतं आहे, तेव्हा माझ्या पुस्तक प्रकाशनामध्ये त्यांचा पहिला फोटो लावला त्या ठिकाणी. एक अशा प्रकारची एक महान व्यक्ती, त्याच्यामुळे मला काम करण्याची मला संधी प्राप्त झाली. ही सगळ्यात मिळत असतं तरी ते सौभाग्य मला त्याकडे मिळालं आणि त्याच्याशी माझा झालं. नाना, तुम्ही जसं सांगितलं की जनसंघात काम करत असताना आणि तिकडे धर्मवीर आनंद दिघे शिवसेनेत असताना तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुमचं एक नातं होतं. तसंच त्याच्या पुढच्या काळात किंवा त्या दरम्यानच्या काळात स्वर्गीय वसंतराव दावखरे असू देत किंवा विद्यमान मंत्री गणेश नाईक असू देत, यांच्यासह तुमचे संबंध आले. तर त्यांच्यासोबतचं काम करण्याचा किंवा संघटनेसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? 86ला ज्यावेळेला मी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी की 29 काँग्रेसचे नगरसेवक होते, 30 त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक होते, एक समाजवादी पार्टीचे दशरथदादा पाटील होते आमचे, आणि भारतीय जनता पार्टीतून आम्ही 5 लोक निवडलो होतो. आम्ही 5 लोक ज्याला वोटिंग करू त्याचा महापौर व्हायचा. पहिलेच महापौर म्हणून सतीश प्रधान साहेब आज आपल्याकडे हयातमध्ये नाही आहेत त्या ठिकाणी. त्यांना महापौर करण्याची संधी प्राप्त आम्हाला झाली. त्याला आम्ही महापौर केल्यानंतर काळात त्या ठिकाणी 6 महिने काम करत असताना त्या ठिकाणी वसंतराव दावखरे त्यावेळेला विरोधी पक्ष नेते म्हणून त्या ठिकाणी होते. आणि प्रधान साहेबांचं बोलणं असं होतं की ते रोग बाय ठोक बोलायचे त्या ठिकाणी. हे काम करतो रे, हे तू काम कर, नाही काम कर तर मला माझ्याकडे यायचं नाही म्हणून. त्यांच्या मनामध्ये काय नसायचं. पण आम्ही नवीन जोमाच्या रक्ताची माणसं या ठिकाणी असं बोलल्यानंतर आम्हाला राग यायचं त्या ठिकाणी की आमच्यासारख्या माणसाला असं बोलता. आणि आम्ही त्या रागाच्या भरात मी असेल, सुभाष असेल, सुभाष भोईर आमचे असतील, आमचे गोवर्धन भगत असतील, केशव गावडे असतील, आम्ही मग वसंत दावखरेच्या केबिनमध्ये जायला लागलो. कालांतर आस्ते संबंध आल्यानंतर वसंत दावखरेच्या देखील मनामध्ये ते चांगले हेतू निर्माण झाले की यांची साथ घेऊन आपण जर या महानगरपालिकेमध्ये आपण महापौर झालो तर तो प्रयत्न करायला हरकत नाही. मग आस्ते ते आम्हाला त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या घरी गेले. मंत्रालयामुळे आम्हाला माहिती पडलं, मंत्रालयामध्ये काय काय असं ते कळलं त्या ठिकाणी. मग ते करत असताना या ठिकाणी 1987ला ज्या वेळेला वसंतराव दावखरे साहेबांना महापौर करायचं म्हणून त्यावेळेला ठरलं अशा प्रकारचं. ठरल्यानंतर त्या ठिकाणी आता मला पक्षाचं आमचं बंधन आहेत. आता पक्षाचं बंधन असल्यामुळे मी एकटा बाहेर पडून चालणार नाही त्या ठिकाणी. कारण माझ्यासमोर एक महान व्यक्ती त्या ठिकाणी त्याकडे आदरणीय पवार साहेबांचं ते समोर मूर्ती आहे माझ्यासमोर. पवार साहेबांच्या बरोबर त्यावेळेला म्हणजे भेटणं म्हणजे फार दुर्मिळ माणसं असं. परंतु त्यांच्या माध्यमातून वसंत दावखरेच्या माध्यमातून आम्ही पवार साहेबांच्या जवळ गेलो, असं जवळ बसायचो त्या ठिकाणी, गप्पा गोष्टी करायचं. ते आम्हाला उदाहरण द्यायचं, आम्ही त्याला सांगायचो काय ते कामाबद्दल सांगायचो, महानगरपालिकेने कशी कामं आली पाहिजे, कसं काय केलं पाहिजे. आणि 87ला ज्यावेळेला आम्ही सांगितल्यानंतर मग सुभाष, मी, गोवर्धन, केशव गावडे आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो BJPतून आणि आम्ही तेव्हा वसंत दावखरेला महापौर केलं. त्यापासून तर अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या मला संबंध आले, विलासराव देशमुख असतील, म्हणजे जी नावं मला आता आठवत नाहीत तशा प्रकारच्या लोकांशी संबंध आले. आणि ते सर्व माझ्या भागामध्ये येऊन गेले. कबड्डीच्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून आले, काही उद्घाटनाच्या माध्यमातून. कलेक्टर कंपनीचं भूमिपूजन करत असताना त्यावेळेला आम्ही शंकरराव चव्हाण साहेबांना विनंती केली होती. ते त्यावेळेचे गृहमंत्री होते. त्याने केलं असताना त्यांना सांगितलं, ते बोललं की त्याला काय तर अर्जंट काय तर आलं. मग त्याने मार्गावर आलवा ज्या विमान वाहतूकच्या मंत्री होत्या त्या ठिकाणी, हवाई वाहतूक, त्या आल्या आमच्याकडे. त्याचं भूमिपूजन केलं, त्यांनी त्याचं भूमिपूजन. अशा प्रकारचे सर्व कर्तव्य असताना अनेक पाच राजकीय दृष्टिकोनातून आमच्या त्याकडे दत्ताजी तामाणे असतील त्या ठिकाणी, आमचे
BJPचे काही आमचे लोक असतील, मी माझ्या मनामध्ये पक्षीय राजकारण कधी नाही ठेवलं तरी का. मी सर्वांची मदत घ्यायची ठरवलं. मी आज पण माझ्या गावामध्ये माझे विरोधक जरी पार्टीचे असले तरी मी त्यांना माझ्या जवळ घेऊन जातो. त्यांना विरोधक हा पण निवडणूक राहायला पाहिजे, त्याच्यानंतर राहायला पाहिजे. भले तुमचा पक्ष गेला असेल, माझा पक्ष गेला असेल, पण गावाचा विकास करत असताना गावाला जास्तीत जास्त पुढे राहायच्या दृष्टीकोनातून सर्वांना सहकार्य मी घेऊन जातो. त्या ठिकाणी आमच्या होळीचा उत्सव असेल, त्या ठिकाणी गावची यात्रा असेल, त्या ठिकाणी आम्ही कोणीही या ठिकाणी कुठे पक्षात अडचण नाही. आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सण साजरे करतो. आणि मला अभिमान वाटतं सांगतो की होळी ही आपल्या देशामध्ये पहिली होळी आहे. माझ्या बालकोला की एक गाव एक होळी आहे. त्या ठिकाणी संध्याकाळी 5ला होळी नंतर रात्री 10 वाजता बालकी येते. 5 तास आमची होळी फिरते, 5-6 तास फिरते. गावची यात्रा तशीच आहे त्या ठिकाणी. दादा, मग आता हे सगळं होत असताना एक खाडी किनारचं गाव बाळकुम किंवा हा प्रभाग आहे आणि आज टोलेजंग इमारतीचा हा प्रभाग, म्हणजे एक गाव ते आज मोठं शहर, ज्या शहरामध्ये ज्या भागामध्ये बाळकुम असेल किंवा माजिवडा असेल, ढोकाळी असेल, कोलचेत असेल, या भागामध्ये राहण्यासाठी जगभरातून देशभरातून व्यक्ती राहायला येतात. बरोबर. या भागाला त्या लोकांनी प्राधान्य दिलेलं आहे कारण या भागात झालेला विकास. सो तुम्ही एक गाव सुद्धा पाहिलं आहे आणि आज एक विस्तारणारं शहर सुद्धा पाहिलं आहे. हा सगळा प्रवास पाहताना हा विकासाबद्दल तुम्ही काय सांगाल? मला हे सर्व गावामध्ये डेव्हलप होत असताना मला साधारणतः या ठिकाणी आमचा हा बालकुमच्या शाखेत रस्ता नव्हता. तो रस्ता नसल्यामुळे आम्ही पहिला असा खाडीच्या किनाऱ्यावर जायचो. आणि त्यामुळे खाडीच्या किनाऱ्यात जात असताना या ठिकाणी आम्ही ठाण्याला जोडलो नव्हतो. कापडवाडी मार्ग असा बालकुमला पण येत होतो. त्यामुळे हा विकास होऊ शकत नव्हता त्यावेळेला. सुदैवाने माझ्या बाबांच्या आशीर्वादाने आम्ही प्रयत्न केले. वसंतराव खळे असतील, मोहन गुप्ते असतील, मनोहर साले असतील, सुभाष भोईर असतील, अशा अनेक प्रकारचे सगळं आम्ही त्यावेळेला नागपूरच्या अधिवेशनमध्ये गेलो. आणि कैलासवासी रामभाऊ कापसे त्या नाही आहे त्याकडे, त्यांच्याकडे आपल्या अशा प्रकारची लक्षसुद्धा तिथे मांडल्यानंतर एक 3 तासामध्ये मला त्या रस्त्याची मंजुरी मिळाली. म्हणजे अभिमानाची गोष्ट वाटते की 3 तासामध्ये एवढ्या प्रकारचं फास्ट काम करणारं शासन त्यावेळेला मी पाहिलं. आणि तो शाखेत असा झाला असल्यामुळे आज आम्ही बाळकुम ठाणे शहरात जोडलं. म्हणून आज जो विकास होता माझ्या भागाचा हा केवळ आणि केवळ त्या शाखेत रोडच्यामध्ये होता. त्याला प्रयत्न केले, त्याला साथ दिली, अनेक प्रकारचे अनेक कमिशनर लोक साथ दिली मला. परंतु हे सर्व गोष्टी होत असताना कुठं ना कुठं या ठिकाणी थोडा मोठा आपल्याला प्रयत्न केले, आशीर्वाद लागतो. केल्यामुळं आज आमच्याकडे हा जो पूर्ण विकास होतोय हा केवळ आणि केवळ या ठिकाणी शाखेच्या रोडच्यामुळे होतो. दादा, राज्याच्या कबड्डी संघटनेवरती आपण होतात, त्याच्यानंतर अनेक प्रभागांमध्ये क्रीडा कौशल्याशी निगडीत आपण उपक्रम राबवत असता किंवा व्यायामशाळांचे उपक्रम सुरू करणं असू दे, स्पर्धा घेणं असू दे, हे सुद्धा आपण करता. क्रीडा कौशल्याला मुलांनी तरुणांनी काहीतरी क्रीडा क्षेत्रात काहीतरी करावं यासाठी आपलं कायम प्राधान्य राहिलेलं आहे. तर हे काय नेमकं? नाही, असं बघा, मी ज्या क्षेत्रातून पुढं आलो तो क्षेत्र मी अजूनपर्यंत कधी विसरलेला नाही. बिलकुल. आजही महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून मी कबड्डी असोसिएशन मी त्या ठिकाणी आहे. अनेक प्रकारचे अनेक खेळाडूंना मी घडवण्याचा प्रयत्न केलं. कालांतर या ठिकाणी कबड्डीच्या ऐवजी आणि क्रिकेटचं सामने सुरू झाले. क्रिकेटच्या लोकांना देखील आम्ही प्रोत्साहन द्यायला लागलो. काही लोक त्या कबड्डी क्षेत्रामध्ये मार लागतो म्हणून मागं हटले आणि बॅट उचलली आणि बॅटच्या माध्यमातून ते खेळायला लागले त्या ठिकाणी. आणि खेळायला तर शेवटी खेळ आहे, स्पोर्टला आपण काहीतरी आपण ते प्राधान्य दिलं पाहिजे. आणि ते देत असताना या ठिकाणी माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली की जर या ठिकाणी हे लोक मागं पडत असतील तर शासनाने या ठिकाणी 60% आपल्याला क्रीडा क्षेत्राला अनुदान दिलं आहे नोकर भरतीमध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये जर आपल्या इथे जर बोलत जात असतील तर ही तर मुलं तयार होत नाही. मग ठाणे महानगरपालिकेचा संघ का उभा करून आपण त्यावेळेला मी तशा प्रकारची लक्ष्मीता सूचना आणली आणि ठाणे महानगरपालिकेचे महिलांचा संघ आणि पुरुषांचा संघ उभा केला. आज गेले कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी मुलं खेळतात. प्रत्येक म्हणजे याच्यामध्ये पुरुषामध्ये 20 मुलं, लेडीजमध्ये 20 मुली आहेत आणि त्यांना महापालिका चांगला पगार देते. ते दोन्ही संघ जिकडे खेळतात त्या ठिकाणी. ठाणे जिल्ह्याचा मी अध्यक्ष होतो कबड्डीचा. त्या कबड्डी क्षेत्रामध्ये जर माझा संघ नसला तरी पण इतर संघाच्यावर तर मला देखभाल करण्याची संधी प्राप्त व्हायची. एक शिस्त ठाणे जिल्ह्याचे निर्माण कशी करता येईल, शिस्तीने लोक खेळाडू कसे गेले पाहिजे, जास्तीत जास्त या ठिकाणी माझ्या जिल्ह्यातील खेळाडू राज्यावरती कसे गेले पाहिजे,
हा प्रयत्न करत आलो आणि बऱ्याचशा मुलांना त्यासाठी प्रसिद्ध दिलं. आणि सुदैवाने मला एक आज तो परत मला तसं नाव आठवत नाही या ठिकाणी, परंतु त्याला नॅशनल खेळण्याची इंटरनॅशनल खेळण्याची त्याला संधी मी प्राप्त करून दिली. अशा त्या गोष्टी करत असताना या ठिकाणी स्पोर्ट हा एक आता एक फार जवळकीचा कसा एक संबंध निर्माण झालेला आहे. आज कबड्डी क्षेत्रामध्ये असेल, व्हॉलीबॉलमध्ये असेल, सर्व खो खोमध्ये असेल, की हे जे याच्यामध्ये आपण खेळलो तर शासनाच्या कुठं ना कुठं तरी आपण जे प्राधान्य मिळू शकतो, पण खेळलं पाहिजे प्रत्येकाने. शाळेच्या माध्यमातून असे मी कॉलेजच्या माध्यमातून सर्व गोष्टी करत आलो आहे. आणि आज या ठिकाणी मी अभिमान मानतो की या राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं या माझ्या वाडावरती फार मोठं वर्चस्व आहे. त्यांचं वर्चस्व इतकं आहे कारण की ज्या कॉलेजमध्ये आपण आज बसलो आहे त्या कॉलेजचं देखील निर्मिती त्यांनीच केलेली आहे. आणि आत्ता या ठिकाणी 8.5 एकर जागा मला कल्पतरूच्या याच्यामध्ये राखीव भूखंडाच्या याच्यातून मला क्रीडा अकॅडमीसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यासाठी 26 कोटी आज आमच्या महापालिकेने निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी निधी पाहिजे की आदरणीय शिंदे साहेबांनी मला देण्यासंदर्भात संमती दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा एकच उद्देश आहे की देवराम ज्या ठिकाणी काम करतो त्याच्या मला जे काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्याला कुठच्याही गोष्ट कमी पडता कमी नाही. अशा प्रकारचं जसं दिघे साहेबांनी माझा परिवार सांभाळलं तशा प्रकारचं आज एकनाथ शिंदे देखील माझा परिवार सांभाळतात म्हणजे काय, जी मदत लागली ते करतात या ठिकाणी. आज आम्ही 4 नगरसेवक आम्ही निवडून येतो या ठिकाणी, एका भागात येतो. केवळ त्यांनी दिलेलं तिकीटामुळे आम्ही येतो या ठिकाणी. आणि त्याने दिले असल्यामुळे जनतेचा प्रेम हा पक्षाचा प्रेम आहे, दोन्ही घेऊन जातो त्या ठिकाणी. आणि त्याला कधी कधी सर्व पक्षाचे लोक मदत करतात त्या ठिकाणी. क्रीडा क्षेत्र हा माझा आवडता क्षेत्र आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे माझे ते सुरू झालं, मैदान सुरू झालं की अनेक प्रकारचे अनेक स्पोर्ट त्या ठिकाणी सुरू करणार होतो. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबतचं काम करतानाचा तुमचा अनुभव आहे. तर एकंदरीत हा तुमच्या आपण बोललो प्रभागाविषयीचं काम वगैरे विकास, पण आज तुम्ही ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ठाण्याच्या विकासाकडे कसं बघताय? माझं एकच म्हणणं या ठिकाणी की आता अनेक प्रकारचे अनेक महापौर होऊन गेले आणि होत असताना त्यांनी एक संकल्प सोडला पाहिजे की पुढी 40 वर्ष आपल्याकडे होते की जसं एक नगरपालिका असताना सतीश प्रधान साहेबांनी जसं एक आपलं नाव लौकिक होऊन गेले, त्यावेळेला दादोजी केराममध्ये हा स्टेडियम झाला, त्या ठिकाणी रंगायतन झालं, त्या ठिकाणी महात्मा शिंदे तरंगचला झाला. तर आपल्याला नाव का लागू नये या ठिकाणी? पण अशा प्रकारचं त्या अभ्यासवृत्तीचा मला महापौर बघितलं नाही. सभागृहामध्ये आम्ही बघतो या ठिकाणी, आम्हाला असं वाटतं कधी कधी की यांच्या जागेवर आपण का लागू नये, आपण विकासाचे दुसरे प्रयत्न करू नये. आज आपण ठाण्यात शहराचा विकास कुठे रुकता कामे नाही, थांबता कामे नाही. त्यासाठी ठाण्याला ज्या मूलभूत ज्या गोष्टी हव्यात तर देण्यासंदर्भात आपण ते प्रयत्न करत असतील, आम्ही प्रयत्न केलं, पण त्याची अंमलबजावणी करणारी माणसं त्या ठिकाणी उपलब्ध नाही मिळाली त्या ठिकाणी. हे आमचं दुर्दैव आहे या ठिकाणी. अनेक आता शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता आम्हाला नवीन धरण त्या ठिकाणी मिळतं आहे. तसं आता गणेश नाईक आणि नवी मुंबईमध्ये संजय नाईक त्या ठिकाणी महापौर असताना त्यांचं स्वतःचं त्या ठिकाणी एक धरण निर्माण केलं. तसं पाहिजे आपलंही धरण निर्माण झालं पाहिजे. त्याच भावना दिघे साहेबांच्या होत्या, त्याच भावना आज मी आमच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आहेत त्या ठिकाणी. परंतु ते कुठं थांबतं का मला कळत नाही या ठिकाणी. पण त्याच्यावर शासनाने लक्ष दिलं तर ते तोही होऊन गेलं झालं तर आपण ठाण्याला कधी पाणी कमी पडणार नाही. वाढतं ठाणं, नवीन ठाणं, जुनं ठाणं अशा प्रकारचं ठाणं पाहिल्यानंतर आज भयानक वस्ती या तुमच्या घोडबंदरला झालेल्या आहेत. भयानक काही 100-150 एकरमध्ये आज डेव्हलप होतं आहे. आणि ते डेव्हलप होत असताना या ठिकाणी त्यांचा नागरिक सुविधा समजा आपण बघितला पाहिजे की नाही बघितला पाहिजे, त्याच्या पाण्याच्या सुविधा बघितला पाहिजे, आपण बाकी रस्ते बघितलं पाहिजे, लाईट बघितलं पाहिजे, सर्व काही त्या गोष्टी बघायला पाहिजे. तुमचे परिवहन असेल, सगळ्या गोष्टी असेल या आपण तुटपुंडे देऊन चालणार नाही त्या ठिकाणी. परंतु माझं सौभाग्य या ठिकाणी मी असेल, संजय असेल, भूषण असेल, सपना असेल, आम्ही आमच्या भागामध्ये जराही याची कुठच्या गोष्टीची उणी पडणार नाही त्यासाठी प्रयत्न करतो या ठिकाणी. आणि ती प्रयत्न करत असताना आम्हाला पूर्णपणे ठाणे महानगरपालिकेचं प्रशासन पूर्ण साथ देते आणि आम्हाला वर्चस्व असल्यामुळे शिंदे साहेबाचं त्यामुळे आपण कुठची गोष्ट कमी करत नाही. नाना, तुमचे चिरंजीव संजय भोईर, सून उषा भोईर, सपना भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर हे त्यांच्या क्षेत्रात सध्या काम करत आहेत, कार्यरत आहेत.
त्याच्यानंतर तुमचे नातू विकेश भोईर किंवा संजना भोईर शैक्षणिक धुरा सांभाळतात आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असू देत, नवी मुंबई महानगरपालिका असू देत, तिथे तुमच्या मुलीसुद्धा कार्यरत आहेत. त्यामुळे एकंदरीत भोईर कुटुंब हे राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. याकडे म्हणजे भोईर कुटुंब इतक्या मोठ्या प्रमाणावर राजकारणात कार्यरत आहे, लोकसेवा करत आहे, म्हणजे तुमच्यापासून ते मला असं वाटतं तुमच्या सासऱ्यांपासून ते तुमच्या आता नातवांपर्यंत विकेश युवा सेनेच्या माध्यमातून कार्यरत आहे. हे सगळ्याकडे कसं बघता तुम्ही? मला अभिमान वाटतो माझ्या संजयच्या बद्दल. 97ला ज्यावेळेला संजयजी आमचे अपक्ष म्हणून निवडून आले, वास्तव पाहता मी त्याला काँग्रेसच्या तिकीटवर उभा होतो आणि माझ्यावरती देखील भरपूर दर्पण येत होतं. परंतु मी केलेलं काम माझ्या भागामध्ये, माझ्यामध्ये शिवाजीनगर असेल, माझा राममूर्ती नगर असेल, कैलासनगर असेल, त्या ठिकाणी माझे ढोकाले असेल, या परिसरामध्ये यशस्वीनगरमध्ये सगळं काम केलं असल्यामुळे त्या लोकांच्या अपेक्षा होत्या की येणारा पुढचा नगरसेवक आपल्या घरचा असला पाहिजे. पण त्यावेळेला मी प्रयत्न केले, पण मला त्यावेळेला तिकीट संजयला त्याला न मिळाल्यामुळं संजयच्या मनामध्ये त्यावेळेला असं वेगळा विचार आला की आपण अपक्ष का उभं राहू नये म्हणून. आज आमचे मित्र मालवीय साहेब आहेत त्या ठिकाणी. मालवीय साहेबांनी मला येऊन सांगितलं त्या ठिकाणी की मला देवरामजी आपण संजयला उभा करू आपण. मी बोललो नाही साहेब, आम्ही पक्षाच्या आगे जाऊ शकत नाही. परंतु ज्यावेळेशी विड्रॉ करायचा फॉर्म होता ते संजय गायब झाला आणि संजय 5च्या नंतर त्या ठिकाणी सापडतो शोधतो माझ्यावरती पक्षाचे सारखे फोन येतात, संजयला मागे सगळा मागे सगळा. आपण संजय नाही सापडतं मी काय करू त्या ठिकाणी. आणि 5-6च्या नंतर संजय आला त्या ठिकाणी. बाबा आता टाईम संपली ना, आता माझाही बघतो म्हणून त्या सांगितलं मी त्यानंतर. मग तू साधारणतः 1100 मतांनी निवडून येशील असा माझा अंदाज आहे. आणि मी जे काम केलेलं आहे त्या ठिकाणी, आणि तुम्ही विचार ना करा त्या ठिकाणी 1500 मतं पास झाली, 1050 मतं पास झाली आणि 65 मतांनी फक्त संजय निवडून आला त्यावेळेला अपक्ष. त्यापासून त्यांनी कामाची चिकाट घेतली, त्या करते एक आदर्श माझा सुपुत्र म्हणून त्याला मी जागा बघत राहिलो त्या ठिकाणी. असते असं गेलं. आता या ठिकाणी उषा निवडून आली, भूषण निवडून आला. उषा ही फार अतिशय तळमळीने काम करते त्या ठिकाणी. उषाच्याबद्दल बोलताना एवढं सांगेल की आज अख्ख्या महानगरपालिकेमध्ये तिच्या इतकी सुंदर अशी बोलणारी नगरसेवक आम्ही पहिले माझी सुनबाई बघतो. माझी मुलगी म्हणून तिला मी पाहतो त्या ठिकाणी. सपना आली, सपना मी त्याच पोटकीची बोलते त्या ठिकाणी बोलते. अशा बघा आता विकेशबद्दल बोलताना मी सांगेल, विकेशनी आपल्या वडिलांचा जो काही व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय जो याच्यातून तो शिक्षण घेऊन आला, तो त्या पप्पांचा पूर्ण धंदा तो सांभाळतो या ठिकाणी. आणि माझ्यावरती प्रेम असलेलं मी पहिला नातून माझा बघतो असा की बाबा एवढा जवळ गेला आजोबाला घेऊन जाणार असं बघितलं नाही. आज तो युवा सेनेच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीची लोकसभेची त्यांनी निवडणूक पाहिली त्यांनी. श्रीकांतजी शिंदे बोलत आता विकास आमचा फेमस आहे त्या ठिकाणी. नवी मुंबईला मी सांगितलं, नवी मुंबईचे लोक मला सांगत होतं की चांगला नातू, तो चांगला नातू काम करतो. एक कालात या ठिकाणी तोही कुठेतरी चांगल्या खुर्चीवर बसेल. फक्त ते बसत असताना त्यांनी पहिला त्याचा व्यवसाय बघावा. त्यांनी व्यवसाय अतिशय आपला महत्त्वाचा. राजकारण हा नंतर झालं, तो पाठ नंतर झाला. आता त्याच्या 2 जिम्स आहेत, सगळं तो करतो त्या ठिकाणी. आणि एक मेहनती अशा प्रकारचा नातू मला आज त्या ठिकाणी सापडला आणि त्याच्यासारखा मेहनत करणार असा कोणी मला सापडला नाही. नाना, विकेश भोईर हे आता युवा सेनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. आम्ही असं ऐकलंय की तुमची अशी इच्छा होती की विकेशने लहानपणीपासूनच एक ध्येय असं बाळगावं की आपल्याला IPS अधिकारी बनायचं, IAS अधिकारी बनायचं, अशी तुमची इच्छा होती. पुढे तो व्यवसायात आला आणि आज जरी विकेश व्यवसायात आला असला तरी तुमचं हे स्वप्न, तुम्ही कॉलेज किंवा शाळांच्या जी मुलं शिकतायत त्या मुलांच्या माध्यमातून रूपाने मी आज माझे संजनाला बघतोय. संजयची छोटी मुलगी आज लंडनमध्ये 5 वर्ष शिकण्याकरता होती आणि ती 5 वर्ष शिकण्याकरता असताना मला त्यावेळेला असं 16 वर्षामध्ये आपला गाव घर सोडून परदेशी जायचं म्हणजे फार अवघड काम असतं. आणि तिथे लंडनमध्ये स्वतःचे कपडे धुवायचे, स्वतःच सगळ्या गोष्टी करायच्या. कारण आम्हाला कधी मी रात्र झोपत नव्हते, कशी मुलगी दिवस काढायचे, कशी करत असेल. पण भोईर परिवाराचं नाव मोठं करण्यामध्ये आज तुमच्या हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल किंवा याच्यामध्ये तिने आज भोईर परिवार कसा आहे दाखवण्याचा प्रयत्न केलं.
आणि मला आज जरी माझा विकेश IAS IPS नाही झाला, परंतु संजना जी आज याच्यातून आज पुढे येते, तिने अजून अभ्यास करावा अशा प्रकारची स्वतःचं मला धारणा आहे त्या ठिकाणी. आणि केवळ तिने वकिलाच्या पेशावर न राहता या ठिकाणी आणखीन तिने उच्च पदावर त्या खुर्चीवर जाऊन बसावं आणि होईल परिवाराला त्यांनी पूर्ण या राज्यामध्ये या देशामध्ये त्याचं नाव व्हावं की अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टाचं किंवा हायकोर्टामध्ये एखाद्याचं मॅजिस्ट्रेटची भूमिका तिला करण्याची जर तिला मिळाली तर पूर्णपणे महाराष्ट्रावर आपण नाव होऊ शकतो अशा प्रकारचा तिचा अभ्यास आहे. आणि तिच्या अभ्यासामध्ये मी कौतुक करेन या ठिकाणी. तिची अभ्यास करायची जी उंबीद आहे आणि तिच्याकडे जो हौसला आहे त्याच्यामुळे आज ही कॉलेज ती सांभाळते त्या ठिकाणी. आणि कॉलेजची सांभाळत असल्यामुळे ह्या कॉलेजचा अधिभाग पूर्ण सांभाळत असताना मला अभिमान वाटतं की एवढ्याच छोट्याशा वयामध्ये एवढं मोठं या ठिकाणी हे साधन आहे, शैक्षणिक असं साधन आहे ते सांभाळणं इतकं सोपं नाही. नाना, आत्ता घराणेशाहीच्या आरोपावरून आपण राजकारणात बघतो की अनेकांवर कुटुंबावरती घराणेशाहीचे आरोप होतात. त्याच्यातून आपण सुद्धा सुटला नाही. भोईर कुटुंबावरतीही घराणेशाहीचे भरपूर आरोप झाले. पण आता जी महानगरपालिकेची निवडणूक झाली, ठाणे महानगरपालिकेची, त्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिलं इथल्या प्रभागाने. याच्यातून कसं बघता आपण? तुम्ही जो प्रश्न मला विचारला ना, घराणेशाही आमच्या काही हितसंघटक बोलत असतील पण गावाची जनता नाही बोलत आहे. गावातल्या जनतेला भोई परिवार हवा आहे. त्या ठिकाणी भोई परिवार हवा आहे म्हणून त्याने एवढ्या मोठ्या मताने आम्हाला निवडून आणलं. घराणेशाही याच्यासाठी ते गेलं असतं तर आम्ही इतका मताने आलो नसतो. कुठं 500-1000 मतांनी निवडून आलो शकतो. आम्ही सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करून आम्ही रिकामे आलो. याचा अर्थ असा आहे की आमच्या गावामध्ये आमची घराणेशाही नाही. भोई परिवार त्या ठिकाणी आहे आणि भोई पर्व आहे त्या ठिकाणी. विकेशने काढला जो भोई पर्व आहे तो पर्व आहे या ठिकाणी आणि तो पर्व आम्ही आज घेऊन चालू या ठिकाणी. त्यामुळे लोकांना काय बोलायचं का बोलायचं त्याची आपल्याला काय संबंध येत नाही या ठिकाणी. आणि आम्ही 40 जेव्हा नगरसेवक निवडून येतो त्या ठिकाणी त्यावेळेला एका प्रभागामध्ये येणं आणि एवढ्या मताधिक्याने गेलं वास्तविकता जर आपण पाहण्याकरता गेलो आता माझ्याबरोबर असले जी काय मला जे मदत करणारे जे काय पश्चिम महाराष्ट्र असो, साऊथ इंडियन असो, उत्तर भारतीय समाज असो, हे नेहमी सांगतात या ठिकाणी की कशाला यांच्याविरुद्ध तुम्ही उभे राहता. तुम्ही आमचे हातपाय तुटे चालतील तरी पण आम्ही देवराम भोईची आणि भोईपडी साथ सोडणार नाही या ठिकाणी. अशी ज्यावेळेला त्यांच्याकडे जेव्हा मतं मागण्याकरता तुम्ही जाता तेव्हा ते बोलतात तेव्हा तुमचे पाय थरथरले पाहिजे. यांच्यात आता हे यांची मतं मिळणार आहेत, आपण कशा करता उभं राहायचं. पण ठीक आहे, आपल्याला राजकारणामध्ये कोणते विरोधक असला पाहिजे ते आहेत त्या ठिकाणी. आणि घराणेशाहीचं तुम्ही नाव सोडलं नाही बिलकुल गावामध्ये. माझं मालकोम गाव माझ्या परिसरामध्ये सोसायटीमध्ये फक्त त्याला भोईर पोरे हवे. नाना, आत्ता आपण सगळे ठाण्याविषयी बोलतोय, राजकारणाविषयी बोलतोय. तुमचे चिरंजीव संजय भोईर यांना तुम्ही येत्या काळात किंवा राजकारणात कुठे पाहता, कशा पद्धतीने पाहता? माझा संजय हा माझा अभ्यास आहे. हा तो अभ्यास असल्यामुळे त्या ठिकाणी माझं त्याचं मला कौतुक वाटतं याचं. आता देखील आम्ही या निवडणुकीमध्ये प्रयत्न करत होतो. विधानसभेमध्ये आम्ही शिंदे समाजाचे प्रयत्न केले पण ते युतीमध्ये सीट असल्यामुळे आपल्याला मिळू शकलं नाही. तरी देखील आम्ही त्यावेळेला साहेबांशी बोलण्याकरता गेलो होतो. साहेब बोले माझी पेस्टीज आहे त्यामुळे तुम्ही उभे नका राहू नका. पण 2029ला जेव्हा विभागणी होईल त्या ह्याच्यामध्ये नवीन विधानसभा सुरू होईल त्यामध्ये संजयला आम्ही त्यावेळेला विधानसभेचा उमेदवार म्हणून निवडून देण्याचा प्रयत्न करू आणि आमदार म्हणून या ठिकाणी भोई परिवारामध्ये तो येईल. तर कारण त्याच्याकडे काम करण्याची शैली आहे. लोकांच्यावर कसं बोलायचं त्याच्याकडे हे आहे सगळी. आणि त्यामुळे त्यांनी जी काही लोकांची मनं जिंकली आहे त्या ठिकाणी त्या मनं जिंकलेल्या माझं असून त्या तो आमदार व्हायला पुढच्या मार्गाने मोकळा आहे. नाना, तुम्हाला 40 वर्षांचा अनुभव आहे महानगरपालिकेमध्ये, ज्येष्ठ नगरसेवक म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. तर आजची जी ही नवीन पिढी आलेली नगरसेवक म्हणून किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत ठाण्यातील वेगवेगळ्या प्रभागाचं नेतृत्व करतायत, तर अशा नवीन नगरसेवकांना आपण काय संबोधित कराल? नाही, मी पण माझ्या हाऊसमध्ये कधी बोलतो महासभेमध्ये बोलतो की पुढे जे आम्ही सिनियर नगरसेवक म्हणून आम्ही त्या ठिकाणी होतो. कालांतर या ठिकाणी बरेचसे कमी झाले. त्यापैकी आता एक 2-3 नगरसेवक त्याच्याकडे हवं. पण जास्तीत जास्त त्या नवीन पिढीला काम करण्याची संधी महापालिकेमध्ये मिळाली पाहिजे. आपण निवडून आलो म्हणजे याचा अर्थ मोठा झालो नाही आपण.
जनता ही सर्वश्रेष्ठ आहे आपल्याबरोबर. त्या जनतेने आपल्यावरती विश्वास टाकून आपल्याला मतदान केलेलं आहे. तुमच्या आईवडिलांचे पुण्य असेल, तुमच्या भावाबद्दल पुण्य असेल, त्यामुळे तुम्ही आलेलात. पण तो ज्या जनतेला आम्ही आज 40 वर्ष घेऊन जातो तशा पद्धतीने तुम्हीही गेला पाहिजे त्या ठिकाणी. प्रत्येक नगरसेवकाने ज्यावेळेला मी बसतो हाऊसमध्ये तेव्हा माझ्या येतात डिस्कस करायला, नाना मला या संदर्भात बोलायचं, मला त्या संदर्भात बोलायचं आहे. त्याला मी समजतं सांगतो, बाबाने एकदा निवडून आल्यानंतर पुन्हा निवडून कसं येईल त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. आम्ही जे केले तर तुम्ही ते प्रयत्न करा. त्यामुळे मी प्रत्येक नगरसेवकाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सांगायचा प्रयत्न करतो. आता आमच्या कधी प्रभाग समिती मिटिंग असतात त्याला त्यांना सांगायचा प्रयत्न करतो, हाऊसमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. आणि त्या हाऊसमध्ये म्हणून मी जर उभं राहिलो तरी देखील मला आजपर्यंत देखील 130 नगरसेवकांमध्ये मान सन्मान त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी मी जर बोलत राहिलो तर कोणी बोलणार नाही त्या ठिकाणी, इतका आपला मान सन्मान आहे त्या ठिकाणी. आणि आपण जे बोलता नाही ठिकाणी पक्षी राजकीय जोडे बांधून सोडून बोलतो आपण. माझ्या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये मी ज्या पक्षामध्ये आहे म्हणजे पक्षाची किंमत वाढेल त्या दृष्टीने प्रयत्न केले मी, परंतु हाऊसमध्ये पक्षी राजकारण कधी आणलं नाही. त्यामुळे नगरसेवक जे तरुण नगरसेवक आहेत त्यांना माझी एकच विनंती राहील की कृपया या ठिकाणी माणसाने एखाद्या उच्च पदावर बसलो म्हणून माणसाने एकदम होऊन जातं कामे नाही, त्यांनी जनतेची सेवा करावी. नाना, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की प्रभागातली अनेक लोक तुम्हाला आमचे लाडके नाना म्हणून ओळखतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचं प्रेम तुमच्यावरती आहे. ठाण्यात तुमची एक वेगळी प्रतिमा आहे. आम्ही अनेकदा वेगवेगळ्या होर्डिंग्सवरती बघतो की तुमच्या गळ्यातलं सोनं असू देत वगैरे. ही आवड, या आवडीबद्दल काय सांगणार? सोनं आणि तुमच्या आवडीबद्दल काय? मला ते त्यावेळेला माझ्या आईवडिलांची माझ्या किंवा भावांची माझी तशी मजा नव्हती. कारण आता मी असे व्यवसायामध्ये गेल्यानंतर मला ते सोनं पहिल्यापासून घालायची सवय पडली. ते आतापासून घालतो असं नाही या ठिकाणी. साधारणतः मी 68पासून सोनं घालत आलो त्या ठिकाणी. आणि ते असं पण घालत आलं असं बोले मला सोन्याचा अभिमान नाही या ठिकाणी, परंतु मी माझ्या गळ्यावर ठेवायचा प्रयत्न करतो. आणि मी ते कोणाला दाखवत नाही माझ्याकडे दागिने किती आहेत, मला दाखवण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी. त्यामुळे सोनं घालणं ते सांभाळून ठेवणं हे माझा मी छंद समजतो आणि मी तो काढायचा प्रयत्न करतो. नाना, सुरुवातीच्या काळात आपण दूध विकण्याचं काम केलं, खडतर परिस्थिती अनुभवलीत, त्याच्या पुढे समाजकारणाला पूर्ण वाहून घेतलं. या कार्यात घरावर अक्षरशः तुळशीपत्र ठेवत प्रभागासाठी, प्रभाग कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न केलेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पत्नीची भरपूर साथ मिळाली. ते आज तागायत म्हणजे तेव्हा नंदनवन फुलवलं गेलं आणि आज हा भोईर कुटुंबाचा पूर्ण गोकुळ तयार झालेला आहे. पण आज 75व्या वर्षात पदार्पण करत असताना, अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना त्यांचं निधन झालंय. हा भावनिक क्षण आहे तुमच्यासाठी. याकडे एक पत्नीची साथ मिळाली, याकडे कसं बघता? म्हणजे सौभाग्यवती नाही येते, पण 1967ला माझं लग्न झालं. 67 पासून तर आताच्या क्षणापर्यंत, त्या हयात असताना क्षणापर्यंत मला साथ असेल, माझ्या मुलांना साथ असेल, माझ्या मुलींना साथ असेल, माझ्या परिवारात साथ असेल, दूरदृष्टी असलेली अशा प्रकारची माझी सौभाग्य होती त्या ठिकाणी. आणि त्या पत्नीबरोबर मला संसार करताना मला अभिमान वाटतो. येतं काय प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना आम्ही रात्री मच्छी पकडण्याकरता रात्री 12 वाजता जायचो खाडीमध्ये. जे व्यवसाय आहे ते व्यवसाय मी माझ्या पत्नीबरोबर केले. त्या ठिकाणी तिने त्यावेळेला साथ दिली नसती तर आम्ही इतके मोठे झालो नसतो आज. तिची असलेली आमच्या घरावरती तिचं असलं प्रेम, तिने ज्या हौशेने माझ्यासोबत मुलांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. कधी 12 वाजता आलो, 1 वाजता आलो. माझ्या पत्नीने मला ताबडतोब त्या ठिकाणी जेवले गेले अशी विचारायची भावना होती. सकाळी निघताना नाश्ता, सगळ्या गोष्टी करत आल्या. आज 2-3 महिन्यापासून जरी माझी नसली, सौभाग्यवती असली, पण ते दोन्ही सुना त्या ठिकाणी मला सगळ्या पत्नीचीच त्या ठिकाणी समोर डोळ्यात चित्र आणून माझी सेवा करतात. त्यामुळे आज मी हे माझं 75 वर्ष मी साजरा करणार नव्हतं त्या ठिकाणी. जिने मला आयुष्यभर त्या ठिकाणी साथ द्यायचा प्रयत्न केला, जिने आयुष्यभर मला माझ्या अडीअडचणीला माझ्या सामोऱ्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला. काही झालं तरी पण माझं सौभाग्य पुढे गेलं पाहिजे हे तिने उराशी बाळगून तिने मला आजपर्यंत सांभाळण्याचा प्रयत्न केला. तीच माझी भूमी, तीच परिस्थिती माझ्या सुनबाई देखील माझी करावी
जेणेकरून माणसाला सगळ्या गोष्टी येतात त्या ठिकाणी. एकदा वयोवृद्धपणा माणसाला आल्यानंतर सांभाळण्याचं जो माणसाच्याकडे किमया असते, ती किमया आज माझ्या जवळ निघून गेलेली आहे. तर त्यांनी आयुष्यभर मला साथ द्यायचा प्रयत्न केला आणि ती इतकी अकस्मात निघून जाईल हे माझं स्वप्नात पण नव्हतं या ठिकाणी. हे सगळ्या या गोष्टीमध्ये असताना तिच्यासाठी जेवढं करता आलं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलो. असं नाही केलं की आम्ही कमी पडलो या ठिकाणी. माझी इच्छा होती या ठिकाणी की माझे तसे आता दोन मुलांचं लग्न झालं, तसं माझ्या विकासात देखील लग्न तिने पाहावाचं होतं. बाकीच्या भूषणच्या 2 मुली आहेत त्याही पाहायचं होतं, पण ते पाहण्याकरता योगदान मिळालं. मी फार त्याच्यामध्ये मला बोललासुद्धा ते जमत नाही. त्यामुळे आजची नसल्यामुळे मला काहीतरी कुठेतरी कमी पडतोय आणि ती मोठी गोष्ट आज पोकळी निर्माण झाली. तर नाना, आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे. नाना, 75वे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष तुम्ही 75 वर्षांचा काळ हा मोठा गेलेला आहे. ठाणं बदलताना पाहिलं, एक राजकीय लोकप्रतिनिधी म्हणून, भोईर कुटुंबाचं एक प्रतिनिधित्व म्हणून, पण आज 40 वर्ष नगरसेवक पद आपण भूषवलंय. मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं? कुठल्या गोष्टी करायच्या राहून गेल्यात किंवा ते केलं असतं तर बरं झालं असतं? काय सांगाल? ना, मागं वळून मी पाहण्याकरता गेलं तर मला असं वाटतं की मी दूरदृष्टी ठेवणारा मोहिम या ठिकाणी. मी असे माझा परिवार असेल, माझा गाव असेल, माझा ज्या एरियातून मी निवडून येतो, त्या माझ्या महानगरपालिकेत मी काम करतो, त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठची गोष्ट उणीव जी आहेत त्या उणीव भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून मला कुठेतरी एखाद्या उच्च पदावर बसण्याची संधी प्राप्त झालीच ती, तर मी ते करू शकलो असतो. कारण मी फक्त नगरसेवक आहे, मी तर आमदार किंवा खासदार नाही त्या ठिकाणी की बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण आणू शकलो असतो. पण नगरसेवकाच्या अखातीमध्ये असल्या जी काही काम करण्याची संधी आहे ती आमच्या भागामध्ये मी करत आलेलो त्या ठिकाणी. मी माझ्या गावातल्या आज पण मी या ठिकाणी मी जर गावात फिरण्याकरता गेलं तर माझ्या 4 वर्षाचा मुलगा देखील मला तर नाना चाललेत म्हणून 4 वर्षापासून तो वयोवृद्ध ज्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत त्या देखील मला मी जर गेलो तर मी त्यांना आदराने माझ्या जवळ घेतो, आदरांच्या माणसांना जवळ घेतो. का की त्यांनी 40 वर्ष मला सांभाळलं. तर कारण त्यांना मी नाही विसरू शकत त्या ठिकाणी. भले तुमची माझी काय भांडण झालं असेल, पण त्यांच्या मुलांच्या मध्ये माझं भांडण, त्यांच्या बाकीच्या आईवडिलांचं माझं भांडण नाही त्या ठिकाणी. म्हणजे मी जसं माझा परिवार जसा आज भोईर परिवार चाललं आहे तसं बघा माझ्या वार्डातले सर्व प्रभागात माझ्या गावातली ही जनता पुढं आली पाहिजे, त्यांनाही रोजीरोटी मिळाली पाहिजे. आणि ती रोजीरोटी देण्यासंदर्भात संजय ज्या सक्षम पद्धतीने काम करतो आणि कालांतर या ठिकाणी तशा प्रकारची एक गरिबी हटेल अशा प्रकारचं त्यांच्या हातून जो काम चाललेलं आहे. मी की माझा परिवार या ठिकाणी दूरदृष्टीच्या दृष्टिकोनातून पाहत असताना या ठिकाणी आम्ही काय होतो आणि काय झालो, आम्ही काय होतो आणि काय घडवलं, हे जे न होणाऱ्या गोष्टी आहेत त्या भोईर परवाने या ठिकाणी बालपण गावासाठी घेतलेल्या आहेत. अनेक प्रकारच्या अनेक आंबीज दाखवण्याचा आम्हाला लोकांनी प्रयत्न केला, पण आम्ही त्याला कधी बली पडलो नाही त्या ठिकाणी. आमचं कधी इच्छा होतं की मी आज या पदावरती बसलेलो आहे, उद्या मी या पदावर नसेल, पण रस्त्याने जात असताना किंवा त्या जागेचा डेव्हलप होत असताना की त्यांनी ठेवली होती म्हणून मग ती जागा त्या आम्ही देवराम भोईर जागा ठेवली होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी आज दिसतो. अशा प्रकारे बोलण्याची त्या प्रत्येकाच्या मनामध्ये आस निर्माण झाली पाहिजे, ते काम आम्ही करतोय. नाना, खूप छान माहिती तुम्ही दिलीत आणि तुम्ही सांगितलं की हा नाना हा लोकांच्या हृदयावरती राज्य करणारा नाना आहे, हा लोकांचं मन जिंकणारा नाना आहे, हा प्रभागाची तितक्याच आपुलकीने आणि कुटुंबाने काळजी घेणारा नाना आहे. नानाचं आज अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. तुम्हाला लाडू महाराष्ट्रातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच आपण लाडू महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या व्यक्तींशी संवाद साधूयात. धन्यवाद. लाऊड महाराष्ट्राला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.